उसको सिखा के भेजा भैया, झाड़ के या ठिकाणी आपण सर्वजण भाऊ, रीना पगारे, अनेक असे सर्व संस्थाचालक, भावेकरजी संस्थाचालक आम्ही सामील झालेलो आहे. बघा, आज आहे ना महानगरपालिकेने आज कोणालाही विश्वासात न घेता आज आहे ना ग्लोबल टेंडर काढलेला आहे. या ग्लोबल टेंडर आहे ना आपण आहे ना 2000 पासून दत्तक वस्ती योजना चालू करत होतो. दत्तक वस्ती योजनामध्ये सांगितलं 2012 ला नाव बदली केलं, स्वच्छ प्रबोधन अभियान हे नाव घेतलं. मुंबई महानगरपालिकेमध्ये या स्वच्छतेच्या कामामध्ये महिला बचत गट, सेवा सहकारी संस्था, महिला संस्था या कार्यरत आहेत. या संस्थांच्या माध्यमातून मुंबई स्वच्छ ठेवली जाते. एकदम नाममात्र दरावरती स्वयंसेवक या इंदस नावाखाली फक्त 5400 एवढं मानधन देऊन इथल्या सर्वसामान्य गरिबांना राबवलं जातं. आणि एवढं करून सुद्धा या सर्व संस्था इमानीद्वारे आपलं काम करत होत्या. परंतु आता काही भांडवलशांच्या मध्ये या महापालिकेचा पैसा घालण्याच्या दृष्टीने हे ग्लोबल टेंडर आणलेलं आहे. हे ग्लोबल टेंडर रद्द करण्याच्या दृष्टीने आम्ही हा मोठा आम्ही निवेदनामध्ये मागणी केलेली की सर्वात प्रथम हे जे ग्लोबल टेंडर आहे, ज्याच्या जे ग्लोबल टेंडर जर लागू झालं तर मुंबई शहरातल्या कमीत कमी हजारो बेरोजगार सेवा सहकारी संस्था, महिला बचत गट बेरोजगार होतील आणि त्या लोकांना बेरोजगार होऊ दिलं जाऊ नये. आपली काही जी तुम्हाला कामामध्ये इन्फ्लुअन्स पाहिजे तर यांच्या सोबत घेऊन केलं जावं अशी आमची मागणी आहे. आणि यांच्या मार्फत जे स्वयंसेवक काम करतात त्या स्वयंसेवकांना त्यांचे पूर्ण हक्क आणि अधिकार मिळतात. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.